प्रस्तुत वाक्यात मूळ वाक्याचा अर्थ बदलू न देता वाक्याचे रूपांतर केलेले आहे. या इयत्तेत आपल्याला विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे रूपांतर शिकायचे आहे. आकडा अ. प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. 1. जगात सर्व सुखी असा कोण आहे? मग बघा हे वाक्य कसं आहे? हे वाक्य प्रश्नार्थी आहे. आता विधानार्थी वाक्य कसं होतंय पहा. जगात सर्व सुखी असा कोणी नाही. 2. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही. मग हेही वाक्य कसं आहे? प्रश्नार्थी आहे. मग त्याच्यानंतर त्याचं विधानार्थी वाक्य कसं होतंय पहा. अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. वरील उदाहरणात जे प्रश्न विचारले आहेत ते उत्तराच्या अपेक्षेने विचारलेले प्रश्न नाहीत. अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये त्यांचे उत्तर दडलेले असते. अशा प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना लक्षात ठेवावे की प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी करावे. प्रश्न नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य होकारार्थी करावे. आकडा 2. उद्गारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. त्याच्यामध्ये बघा आकडा 1 आहे. बापरे केवढी उंच आहे ही इमारत. मग हे वाक्य मुलांना कसं आहे? हे वाक्य उद्गारार्थी आहे. पण आपल्याला त्याचं वाक्य काय करायचं आहे की विधानार्थी बनवायचं आहे. ही इमारत खूपच उंच आहे. आता 2 पहा. काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला. मग हे वाक्य कसं आहे? हे वाक्य विधानार्थी आहे. मग याचं आपल्याला काय करायचं आहे की उद्गारार्थी वाक्य बनवायचं आहे. किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री. मग उद्गारार्थी वाक्य अधिक परिणामकारक वाटतात कारण एखाद्या गोष्टीतील आधिक्य, परिमाण, मोठी संख्या, विपुलता परिणामकारकतेने व्यक्त केलेली असते. विधानार्थी वाक्यात कोणत्या गोष्टीची विपुलता स्पष्ट करायची आहे हे स्पष्ट करावे. त्यासाठी खूप, प्रचंड, भरपूर यासारखे शब्द वापरले जातात. आता त्याच्या पुढं काय म्हटले पहा. आज्ञार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. उदाहरण दिले. तू नियमित व्यायाम कर. हे वाक्य आज्ञार्थी स्वरूपाचं आहे. आणि त्याचं पहा विधानार्थी वाक्य कसं होतंय. तू नियमित व्यायाम करावास. नंतर पहा 2. ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे. मग हे वाक्य कसं आहे पहा. हे वाक्य विधानार्थी आहे. पण आपल्याला त्याचं काय करायचं आहे की आज्ञार्थी वाक्य बनवायचं आहे. ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करा. मग आज्ञार्थी वाक्यात आज्ञा अभिप्रेत असते. विधानार्थी वाक्यात सरळ विधान अभिप्रेत असते. आणि या वाक्यांचे परस्पर रूपांतर करताना त्याचा भावार्थ काय करायचा असतो आपल्याला लक्षात घ्यावयाचा असतो. आता त्याच्यानंतर पहा बरं. होकारार्थी आणि नकारार्थी वाक्यांचे परस्पर काय करायचे की रूपांतर करायचं आहे. आकडा 1. त्याच्यासाठी 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. आणि हे वाक्य कंसात पहा होकारार्थी आहे. मग त्याचं नकारार्थी वाक्य कशा पद्धतीचं होईल. त्याच्यासाठी 1000 रुपये ही काही लहान रक्कम नाही. मग हे वाक्य काय झाले की नकारार्थी झालेलं आहे. त्याच्यामध्ये दुसरा आकडा. ही काही वाईट कल्पना नाही. मग हे वाक्य काय की नकारार्थी स्वरूपाचं आहे. मग आपल्याला हे वाक्य कसं बनवायचं की होकारार्थी बनवायचं आहे. ही कल्पना चांगली आहे. मग वरील उदाहरणांमध्ये मोठी विरुद्ध लहान आणि वाईट विरुद्ध चांगली असे विरुद्धार्थी शब्द वापरल्यामुळे वाक्याचा मूळ अर्थ बदलत नाही. आता त्याच्या खाली काय म्हणले बघा. कृती. खालील तक्ता पूर्ण करा. आणि एका बाजूला काय केले की वाक्य दिलेले आहेत. नंतर त्याचा वाक्याचा प्रकार आणि नंतर करावयाचा बदल. मग आकडा 1 आपण वाक्य पाहू. दिलेल्या सूचनांचे पालन करा. मग आपल्याला हे वाक्य काय करायचे की विधानार्थी बनवायचं आहे. दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
2. बापरे किती वेगाने वाहने चालवतात ही तरुण मुले. मग हे वाक्य कसं करायचं आहे? विधानार्थी नकारार्थी करायचं आहे. तरुण मुलांनी खूप वेगाने वाहने चालवू नयेत. 3. स्वयंशिस्त ही खरी शिस्त नाही का? मग हे वाक्यसुद्धा कसं करायचं आहे की विधानार्थी होकारार्थी बनवायचं आहे. स्वयंशिस्त ही खरी शिस्त आहे. 4. मोबाईलचा अतिवापर योग्य नाही. आज्ञार्थी वाक्य बनवायचं आहे. मोबाईलचा अतिवापर टाळा. 5. खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती नसते. हे वाक्य आपल्याला कसं बनवायचं आहे? प्रश्नार्थी बनवायचं आहे. खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती असते का? 6वं वाक्य, विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथांचे वाचन करावे. मग हे वाक्य आपल्याला कसं करायचं आहे की आज्ञार्थी करायचं आहे. विद्यार्थ्यांनो संदर्भ ग्रंथाचे वाचन करा. आता त्याच्या खाली बघा दुसरा क्रमांक काय आहे? कंसातील सूचनेप्रमाणे वाक्य रूपांतर करा. आकडा 1. सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे. मग आपल्याला हे वाक्य काय बनवायचं आहे की नकारार्थी स्वरूपाचं बनवायचं आहे. सकाळी फिरणे आरोग्यास अपायकारक नाही. त्याच्यामध्ये आकडा 2. तुम्ही काम अचूक करा. मग हे वाक्य काय करायचं की विधानार्थी. तुम्ही काम अचूक करणे आवश्यक आहे. 3 पहा, किती सुंदर आहे ही पाषाण मूर्ती. मग हे वाक्य काय आहे की विधानार्थी करायचं आहे. ही पाषाण मूर्ती खूप सुंदर आहे. 4. पांढरा रंग सर्वांना आवडतो. हे वाक्य काय करायचे की प्रश्नार्थी करायचं आहे. पांढरा रंग कुणाला आवडत नाही. आणि प्रश्नार्थी वाक्य लिहिल्यानंतर त्याच्या शेवटी प्रश्नार्थी चिन्ह द्यायला विसरायचं नाही. 5 पहा, चैनीच्या वस्तू महाग असतात. मग हे नकारार्थी वाक्य बनवायचं आहे. चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात. 6. तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. मग हे वाक्य कसं करायचं आहे की उद्गारार्थी करायचं आहे. किती आनंद झाला तुझ्या भेटीने. आणि याच्याही शेवटी काय करायचं की उद्गारार्थी चिन्ह द्यायचं आहे. 7. अबब काय चमत्कार. विधानार्थी वाक्य करायचं आहे. हा अजब चमत्कार आहे. 8. तुम्ही कोणाशीच वाईट बोलू नका. मग हे वाक्य काय करायचं आहे की होकारार्थी करायचं आहे. तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला. 9. निरोगी राहावे असे कोणाला वाटत नाही. मग हे वाक्य काय करायचं आहे की विधानार्थी करायचं आहे की निरोगी राहावे असे सर्वांना वाटते. 10. दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये. मग हे वाक्य आपल्याला कसं करायचं आहे पहा होकारार्थी करायचं आहे. दवाखान्यात हळू आवाजात बोलावे. तर मुलांनो आपण काय केले की भाग 5 मधील वाक्य रूपांतर हा प्रकार काय केला आहे की पाहिलेला आहे. आणि याच्यामध्ये जरी कोणाला काही शंका असेल मला विचारायला काहीही हरकत नाही. तर पुढचा समासाचा जो भाग आहे तो आपण पुढच्या वेळेस काय करणार आहोत की पाहणार आहोत.